आज बघा आमच्या सासूबाई कशा स्वयंपाक करतात. सासूबाईंची चपाती तर बघा केवढी आहे. एक चपाती खाल्ली की माणसाचं पोट भरते. आज काय आमच्या ननंदबाई येणार होत्या म्हणून चालली होती स्वयंपाकाची तयारी. आणि इकडे बघा धनी आमचं कसं झोपल्यात. झोपतच कसं टाटा करत होतं बघा. आणि बाहेर बघते तर काय ताई आल्या होत्या आमच्या. आणि आमचं धनी बघा कसं येड्यावानी करत होतं. बारक्या पोऱ्याच्या वर आहे बाबा माझा नवरा तर. कुठं नेऊन सोडावं काय माहिती बाबा नवऱ्याला. जणू काय 10-12 वर्ष भेटलं नाही तर असं गळ्यात पडत होतं बहिणीच्या. आणि इकडे बघा माझ्या भाचे कसे झोपले होते बघा. आणि कॅमेरा फिरवला कसा मोबाईल खाली टाकला बघा. आणि आमच्या धनीनी कुणाला बोलावलं होतं काय माहिती बाबा जेवण करायला. बरं बोलवलं तर बोलवलं पण आपलं नीट गुमानं यायचं का नाही. तर बाबा फुल टाईट मध्येच होता बघा. आणि इकडे बघा घरामध्ये आत्या कशा बसल्या होत्या. आत्या म्हणजे कोण आमच्या ह्यांच्या आत्या होत्या बघा. त्यांना माहितीच नाही कॅमेरा फिरवलेला. आणि कॅमेरा फिरवला तर आमच्या ताईंना सांगितलं तर बघा कशी पदर बिदर नीट करत होत्या. तेवढ्यात आमच्या धनींनी कुटाणा करून घेतला बघा. पायाला सळी लागून घेतली. काय मग आपलं बसली त्याला काहीतरी लावत. काय आता नवरा आहे म्हणल्यावर काळजी घेतली पाहिजे नवऱ्याची. आता गंमत बघा ही. कसं आहे गावरान तडका. ह्या सगळ्यांची जेवण झाली. आम्हाला बी मरणाच्या भुका लागल्या होत्या. मग बसलो बघा आम्ही बी सगळीजण जेवायला. आज बघा आमच्या आई जेवण वाढत होत्या कसं सगळ्यांना. जेवण बिवणं झाली. काय मग आता मरणाची भांडी पडली होती. सासूबाई म्हणत होत्या मी घासू लागते पण म्हणलं राहू द्या आई खरा आराम. असा गेला बघा आजचा दिवस माझा.